हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मधल्या पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड पोलर कोऑर्डिनेट्स. हे जे रिलेशन आहे आपल्याला माहिती आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट. सपोज पी हा जर एक पॉइंट घेतला तर त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहिता येतात एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये. तसंच पोलर कोऑर्डिनेट जे आहेत ते पोलर कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहिता येतात आर आणि थिटा. हे मागच्या वर्षी आपण थोडंसं याचं डिस्क्रिप्शन बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. आपण डेफिनेशन ट्रिग्नोमेट्रीची जी चालू केली होती ती याच्यावरनच केली होती. व्हॅल्यू जी आहे ती जनरली तुम्हाला माहिती आहे, कॉस थिटा आपण लिहिताना टर्म कशी लिहितो, एक्स अपॉन आर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस या वेनी. तसंच साइन थिटा जर आपल्याला लिहायचं असेल तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस या वेनीच आपण लिहितो. आणि मागच्या वर्षी ही कन्सेप्ट बघताना आपण असं एक सर्कल काढला होता, आठवत असेल तर बघा. पी एक पॉइंट घेतला होता ज्याचे कार्टेशियन व्हॅल्यूज एक्स वाय सपोज केल्या होत्या. ह्या पी पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉन केला होता. ही जी टर्म आहे इथून एवढी ती एक्स आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ती इथे राईट अँगल ट्रँगल होता. हा अँगल जो थिटा आहे तो थिटा आणि हा रेडियस तयार होतो. ही जी व्हॅल्यू आहे ती वाय ऍक्सिसला पॅरलल असल्यामुळे ही टर्म वाय ने इंडिकेट केली होती. आणि हा अँगल जो थिटा आहे त्याच्यासाठी जर आपल्याला साइन कॉसचा रेशो लिहायचा असेल तर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस लिहावं लागेल. तर ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. तसंच साइन थिटा जर लिहायचं झालं तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस या वेनी ही जी टर्म आहे ती आपण लिहिली होती. ह्यालाच पोलर कोऑर्डिनेटच्या फॉर्म मध्ये आपल्याला इंडिकेट करायचंय. हे जे रिलेशन आहे तेच रिलेशन कार्टेशियन टू पोलर आहे आणि पोलर टू कार्टेशियन आहे. हे जे रिलेशन आहे ते लिहिताना जर मला एक्स ची व्हॅल्यू लिहायची असेल तर लिहिता येतंय आर कॉस थिटा. हे बघितलं होतं आपण. सिमिलर वेनी वाय ची जर व्हॅल्यू लिहायची असेल तर इकडे शिफ्ट करायचा आर साइन थिटा या वेनी. सो एक्स वाय म्हणजे जर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मला हवे असतील, एक्स वायच्या व्हॅल्यू जर हव्या असतील तर फॉर्म्युला कुठला यूज करायचा, आर कॉस थिटा आणि आर साइन थिटा या वेने. वेअर आर इज द रेडियस आणि थिटा इज द अँगल. त्या टर्मची अँगल व्हॅल्यू जी असेल ती. जर आपल्याला पोलर कोऑर्डिनेट्स माहिती असतील, पोलर कोऑर्डिनेट्स जर माहिती असेल तर त्याच्यावरून आपण कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजेच एक्स वायच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो. सिमिलर वेनी जर तो सर्कल लक्षात घेतला तर रेडियसची तुम्हाला व्हॅल्यू किंवा तो आहे तो म्हणजे तो राईट अँगल ट्रँगल आलाय आणि तुम्हाला पायथागोरसचा रूल पण माहिती आहे. आर स्क्वेअरची जर व्हॅल्यू लिहायची झाली तर मला कशी लिहिता येईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. म्हणजे जर सिंगल रेडियस मला कॅल्क्युलेट करायची असेल तर ती रेडियस कशी होईल, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ हँड साइड. इकडचा स्क्वेअर रूट आर येईल पण ही व्हॅल्यू प्लस असल्यामुळे ह्या टर्मचा स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये इंडिकेट केली जाते. सिमिलर वेनी जर थिटा कॅल्क्युलेट करायचं असेल, हे कधी करायचं, जेव्हा तुम्हाला रेडियस कॅल्क्युलेट करून घ्यायची असेल, माहिती करून घ्यायची असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा ज्याच्यामध्ये कार्टेशियन कोऑर्डिनेट्स गिवन असतील. आता जेव्हा तुम्हाला थिटा कॅल्क्युलेट करायचं आहे तेव्हा थिटा कॅल्क्युलेट करायचं म्हणजे इथूनच करायचा. म्हणजे ही टर्म जर तुम्ही इकडे शिफ्ट केली तर तुम्हाला माहिती आहे कॉस इनव्हर्स होईल आणि थिटा तुम्हाला मिळेल. सिमिलरली वेनी इथे टर्म शिफ्ट केली की साइन इनव्हर्स होईल. म्हणजे कॉस थिटा आणि साइन थिटाच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरूनच थिटा कॅल्क्युलेट होईल. म्हणून जनरली हाच फॉर्म्युला घ्यायचा पण तो सॉल्व्ह करावा लागतो. तो ऍज इट इज करून चालत नाही. जसा मी हा इंडिकेट करून दाखवला, हा इंडिकेशन नाहीये. तुम्हाला मग इंडिकेटच करायचं असेल तर कॉस इकडे शिफ्ट करायचा, कॉस इनव्हर्स होईल. थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन आर या वेनी ती टर्म दिसेल. तशीच दुसरी टर्म दिसेल थिटा इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन आर च्या फॉर्म मध्ये. पण ही जी व्हॅल्यू आहे दोन वेगवेगळ्या टर्म्स येतात, थिटाच्या दोन व्हॅल्यूज येतात आणि त्याच्यासाठी कॉमन टर्म थिटा कॅल्क्युलेट करावा लागतो परत बाय युझिंग अलाइड अँगल. जर तो डायरेक्ट दिसला तर ठीक आहे, ओके. जर डायरेक्ट नाही दिसला तर तुम्हाला तो अलाइड अँगल यूज करून सिम्प्लिफाय करावा लागतो. ते कसं करायचं हे मी डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये सांगेल, कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला की बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. फक्त रिलेशन महत्वाचं लक्षात घ्यायचं.
हे x इज इक्वल टू आर कॉस थिटा, y इज इक्वल टू आर साइन थिटा. याच्यामध्ये आर आणि थिटा जर गिवन असतील, पोलर कोऑर्डिनेट जर गिवन असतील तर एक्स वायच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतात. आणि ज्या केसमध्ये तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करा असं म्हटलं जातं, म्हणजेच कार्टेशियन कोऑर्डिनेट्स गिवन असतील तेव्हा रेडियस कॅल्क्युलेट करण्याचा हा फॉर्म्युला येतो. आणि थिटा जर कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला बघायचाच झाला तर तो टॅन्सच्या फॉर्म मध्ये, आणि त्याचा यूज नाही होत कारण प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. पण जर फॉर्म्युला लिहायचाच झाला तर तो असा लिहिता येतो y अपॉन एक्स, टॅन इनवर्स ऑफ y अपॉन एक्स. पण ह्या फॉर्म्युलाचा जास्त यूज नाही करायचा आपल्याला. आपल्याला डायरेक्ट ही जी टर्म आहे ती सॉल्व्ह करून किंवा ही जी टर्म आहे ती सॉल्व्ह करून थिटाच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ती एकच व्हॅल्यू मिळेल आणि ती डायरेक्टली त्याच फॉर्म्युलाचा यूज करून मिळणार आहे. हा फॉर्म्युला लक्षात घ्या पण यूज करायचा नाही. आणि केला ना तरी चालतो. खरं तर मागच्या वर्षीपर्यंत ह्याच फॉर्म्युलाचा यूज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले गेले होते, पण ह्या वर्षी थोडीशी टेक्निक त्यांनी बदलली आहे. प्रॉब्लेम जे सॉल्व्ह प्रॉब्लेम जर बघितले तर ते ह्या वेनी सॉल्व्ह केलेत म्हणून मी त्या वेनी करतेय. बस काही त्याला हे नाही आहे. आता आपण डायरेक्ट एक्सरसाइज सॉल्व्ह करूया 3.2. आणि क्वेश्चन मगाशी मागच्या जसं आपण क्वेश्चन बघितला त्याच वेनी एकच क्वेश्चन लक्षात घ्यायचा. 3.2 नाही, दोन वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3.2 मधला, सॉरी एक्सरसाइज 3.2 मधला क्वेश्चन नंबर जो 1 आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलाय फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. सो जे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायच्या आहेत. याचा अर्थ गिवन ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स पोलर कोऑर्डिनेट्सच्या असणार आहे. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर. पोलर कोऑर्डिनेट्सची व्हॅल्यू दिलेली आहे. पहिली टर्म आहे √2 π/4. एक एक्झाम्पल व्यवस्थित बघा, पुढचे लक्षात येतील तुम्हाला कशा पद्धतीने. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे म्हणजे मला काय पाहिजे, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज पाहिजे. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स पाहिजे म्हणजे एक्स वायच्या व्हॅल्यूज, आणि त्या फाइंड आउट करण्यासाठी पोलर कोऑर्डिनेट्स गिवन आहेत. पोलर कोऑर्डिनेट्स गिवन आहे म्हणजेच ही व्हॅल्यू आर आणि थिटाची गिवन आहे. आर इज इक्वल टू √2 आणि थिटा इज इक्वल टू π/4 या फॉर्म मध्ये दिलेलंच आहे. आता टर्म सिम्प्लिफाय करायची आहे. पहिल्यांदा एक्स ची व्हॅल्यू, जे फॉर्म्युला आहे आपला तो डायरेक्ट आहे, तो यूज करा. मी दोन्ही साइड ऍट अ टाइम सॉल्व्ह करते. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज, आर आणि थिटा जो गिवन आहे तो सबस्टिट्यूट करूया. √2 cos π/4 √2 sin π/4. π/4 साठी कॉस आणि साइनच्या व्हॅल्यूज माहिती आपल्याला, त्या सबस्टिट्यूट करूया. सो 1/√2 सेम टर्म आहे 1/√2. √2 ला √2 कॅन्सल करा. एक्स ची व्हॅल्यू 1 इकडे मिळेल आणि वाय ची व्हॅल्यू इथे सुद्धा 1 मिळेल. सो देअरफॉर पोलर कोऑर्डिनेट कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आपले येईल एक्स वाय इज इक्विव्हॅलंट विथ 1 1. आणि हेच फायनल आन्सर. हेही एक्झाम्पल फक्त 2 मार्कांचे आहेत. एक्झाम्पल अतिशय सोपे आहेत आणि 2 मार्क लगेच मिळतात तुम्हाला. फॉर्म्युले फक्त लक्षात घ्यायचे आणि व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप करायच्या. टेबल पार्ट असणं मात्र गरजेचं आहे आणि त्यानुसार आपण व्हॅल्यू सिम्प्लिफाईड करूया. नंतरची टर्म आहे 4 आणि π/2. 4 π/2. परत आर ची व्हॅल्यू 4 दिली आहे या केसमध्ये आणि π/2 थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे. त्यामुळे सेम फॉर्म्युला यूज करा आणि फॉर्म्युलांमध्ये व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यूज आता आपण सबस्टिट्यूट करत नेऊया. सो 4 cos π/2 4 sin π/2. π/2 साठी कॉस आहे 0, सो 0 × 4 इज 0. साइन π/2 ची व्हॅल्यू असते 1, त्यामुळे 1 × 4 इज 4. आणि म्हणूनच कार्टेशियन कोऑर्डिनेट जे आहेत ते आपले मिळतील 0 4. या वेळी आपलं हे एक्झाम्पल पूर्ण झालं. अतिशय सोपे एक्झाम्पल आहेत, फक्त व्हॅल्यू पार्ट असणं गरजेचं आहे. 3/4 आणि 3 π/4.
3/4 3π/4. परत सेम फॉर्म्युला, व्हॅल्यू फक्त इथल्या बदलतील. आता 3π/4 जो आहे तो स्टँडर्ड अँगल नसल्यामुळे थोडस आपल्याला सिम्प्लिफिकेशन करून घ्यावं लागेल. आता cos 3π/4 हे एकच साइड मी व्यवस्थित सिम्प्लिफाय करून दाखवते, तिकडची सेम करायची आपल्याला. 3/4 आता इथे कॉस आहे आणि हा स्टँडर्ड अँगल नाही, त्यामुळे ह्याला स्प्लिट करायचं किंवा ह्याचे फॅक्टर्स पाडायचे. फॅक्टर पाडत असताना जो डिनॉमिनेटर आहे त्याचा पहिला टर्म घ्यायचा, म्हणजे 4π आणि ऍक्च्युअल टर्म किती 3, म्हणजे एक मी ती टर्म मायनस करायला लागेल. सो 4π - π/4. आता हा जो 4 आहे ती डिवाइड सेपरेटली करून घ्या. डिवाइड जर सेपरेटली 4 केला तर व्हॅल्यू मिळेल तुम्हाला cos 4 ला 4 गेट कॅन्सल, पहिली टर्म पाय राहील, मायनस π/4. आता अलाइड अँगल आपल्याला माहिती आहे, कॉसचा रेशो कॉसच राहतो, कॉसचा रेशो कॉसच राहतो, π/4 येईल. पाय मायनस आहे, आता पाय मायनस थिटा म्हणजे क्वाड्रंट किती येईल, सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉसचा रेशो कसा आहे, निगेटिव्ह, त्यामुळे मी इथे स्पेस ठेवली ती, ही व्हॅल्यू असते मायनस. त्यामुळे आन्सर काय येईल ह्या अलाइड अँगलचा, -cos π/4 च्या फॉर्म मध्ये. आता π/4 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, cos π/4 ची व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट करा. हा मायनस साइन पुढे येईल, -3/4 इंटू 1/√2. ही जी टर्म आहे ती झाली आपली सिम्प्लिफाय. जस्ट फायनल आन्सर, न्यूमरेटरला न्यूमरेटर मल्टिप्लाय करा, डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटर, हा एक्स आपला इथे कम्प्लीट झाला. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस ह्याच्यासाठी सेम राहील, फक्त बदलेल काय, इथे रेशो जो आहे तो कॉसचा आहे आणि तिथे साइनचा आहे. त्यानुसार अँगल नीट बघायचा आणि त्याच्यानुसार क्वाड्रंट पण नीट चेक करायचा. सो 3/4 साइन 3π/4. मी आता डायरेक्ट स्टेप हीच लिहिते, पाय मायनस π/4. हे मधला हे मी सिम्प्लिफाय करत नाही, डायरेक्ट ही स्टेप लिहिली, पाय मायनस π/4 ची ही जी व्हॅल्यू आहे तीच लिहिली. आता आपल्याला माहिती आहे अलाइड अँगल यूज करा, साइनचा रेशो साइनच राहील, पायशी कंपॅरिझन केलं तर साइनचा रेशो साइनच, π/4 ऍज इट इज. आता क्वाड्रंट चेक करा, पाय मायनस थिटा आहे, पाय मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन रेशो पॉझिटिव्ह, त्यामुळे आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्हच मिळेल. आहे तशी टर्मची डायरेक्ट साइन π/4 म्हणजेच आपला टर्म व्हॅल्यू असते 1/√2, मल्टिप्लाय करा 3/4√2, म्हणजेच आपलं फायनल आन्सर कसं येईल, एक्स आणि वायचं पहिली टर्म -3/4/√2 आणि प्लस 3/4 इंटू √2. या पद्धतीने हे जे क्वाड्रंट्स आहेत ते क्वाड्रंट्स आपल्याला कार्टेशियन फॉर्म मधले लिहिता येते. आता ह्याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये उलट करायचंय, पोलर फाइंड आउट करायचं आहे आणि कार्टेशियन गिवन आहे, त्याच्या अपोजिट प्रोसेस आता येईल. क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2, फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स. पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे म्हणजे आर आणि थिटाच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आणि गिवन काय दिलंय, मग कार्टेशियन दिलेलं आहे. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर. पहिली टर्म आहे √2√2. सो कार्टेशियन कोऑर्डिनेट्स गिवन आहे, याचा अर्थ आपल्याला गिवन आहे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू, म्हणजे ही टर्म इक्विव्हॅलंट करायची एक्स आणि वाय ची. कॅल्क्युलेट काय करायचे, आर आणि थिटा ही टर्म कॅल्क्युलेट करायची. पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आर आणि थिटाची व्हॅल्यू. हे करण्यासाठी जी टर्म दिलेली आहे त्याच्यावरून रेडियस सुरुवातीला कॅल्क्युलेट करून घ्यायचा. √(x² + y²) हा आपला बेसिक फॉर्म्युला. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, √2² + √2². हे मी नंतरच्या वेळेस डायरेक्ट करेल, डायरेक्ट स्क्वेअरिंग करून घेतलं तरी चालेल. रूट गेट कॅन्सल, रूट गेट कॅन्सल, ऍडिशन करा 4 येईल आणि √4 इज 2. जे रेडियस आपल्याला पहिल्यांदा मिळाला, पोलर कोऑर्डिनेटची एक व्हॅल्यू पहिल्यांदा मिळाली. आता जो थिटा आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी मगाशीचाच फॉर्म्युला यूज करायचा, एक्स आणि वायचा. r cos θ r sin θ.
आता ह्याच्यामध्ये माहिती ज्या ज्या टर्म्स आहेत त्या सबस्टिट्यूट करूया. एक्स आणि आर, वाय आणि आर ह्या माहिती असलेल्या टर्म्स आहेत त्या सबस्टिट्यूट करून घेऊया. सो एक्स ची व्हॅल्यू √2 कॉस थिटा, √2 साइन थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू लिहिता येईल मला, ही टर्म इकडे शिफ्ट करा, √2/2. सिमिलर वेनी साइन थिटाची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करता येईल, हा इकडे शिफ्ट करा √2/2 च्या फॉर्म मध्ये. एक रूट कॅन्सल करा, सो 1/√2 शिल्लक राहील. सिमिलर वेनी एक रूट कॅन्सल करा, 1/√2 शिल्लक राहील. आता तुम्हाला माहिती आहे साइनची आणि कॉसची जी व्हॅल्यू आहे ती 1/√2 ही एकाच टर्मसाठी कॉमन आहे, एकाच टर्मसाठी कॉमन आहे. ती टर्म कुठली आहे? थिटा अँगल π/4 साठी. म्हणूनच डायरेक्ट लिहायचं, काहीच एक्सप्लेनेशन नाही. थिटाची व्हॅल्यू किती असली पाहिजे? π/4 असली पाहिजे. म्हणूनच जे पोलर कॉर्डिनेट्स आहेत ते पोलर कॉर्डिनेट्स किती मिळतील तुम्हाला? पहिली व्हॅल्यू 2 आणि दुसरी व्हॅल्यू मिळेल π/4. हेच आपलं फायनल आन्सर असेल. थोडंसं इथे कॅल्क्युलेशन जास्त करावं लागतं आणि तरी टर्म व्यवस्थित सिम्प्लिफाय करायचं. टेबल पार्ट असला पाहिजे ह्याच्यासाठी आणि व्हॅल्यू त्या पद्धतीने घेता आली पाहिजे. आता पुढचं एक्झाम्पल बघूया. 0/1/2, 0/1/2. तर आता x ची व्हॅल्यू 0 आहे आणि y ची व्हॅल्यू 1/2 आहे. ती टर्म सिम्प्लिफाय करूया. 0² 0 येईल, 1/2 चा स्क्वेअर करा, 1/4 येईल. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1/4 करायचंय. 1/4 चा स्क्वेअर रूट किती येईल? 1/2. 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि 4 चा स्क्वेअर रूट 2. यावेळी ही टर्म सिम्प्लिफाय झाली. आर ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. सेम फॉर्म्युला इथे यूज करा आणि थिटा आता आपण कॅल्क्युलेट करूया. सो थिटा कॅल्क्युलेट करण्यासाठी 0 = 1/2 कॉस थिटा आणि इथे आहे 1/2 = 1/2 साइन थिटा. 2 ला इकडे शिफ्ट करा, 0 होईल. कॉस थिटा = 0. हा 1/2 हा 1/2 कॅन्सल होईल, म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला? 1. 1/2 ला 1/2 कॅन्सल झाला. आता तुम्हाला अँगल बघायचा आहे. अँगल थिटाची व्हॅल्यू कॉसची 0 कधी असते आणि साइनची व्हॅल्यू 1 कधी असते? तो एकच अँगल मिळेल जो आहे थिटा = π/2 साठी 1 असतो आणि π/2 साठी कॉस 0 असतो. त्यामुळे अँगल किती मिळेल? π/2 मिळेल. ही सम इथे लिहायची 1/2 आणि π/2. सिमिलर वेनी पुढचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. याच्यामध्ये थोडंसं अजून वेगळी पद्धत आहे. 1 आणि -√3. 1 -√3. आता परत त्याचं हाच फॉर्म्युला घ्यायचा, स्क्वेअरिंग करून घ्या. 1 चा स्क्वेअर 1 आणि मायनस जरी असेल तरी स्क्वेअर केल्यावर पॉझिटिव्ह होतं, रूट गेट कॅन्सल, जस्ट 3 होईल. ऍडिशन करा 4, परफेक्ट स्क्वेअर रूट 2 मिळेल. आर ची व्हॅल्यू आपली 2 मिळाली. हाच परत फॉर्म्युला यूज करायचा आणि आता थिटा कॅल्क्युलेट करायचा. टर्म येईल 1 = 2 कॉस थिटा आणि -√3 = 2 साइन थिटा. सिम्प्लिफिकेशन करा. कॉस थिटाची व्हॅल्यू मिळेल 1/2 आणि इथे साइन थिटाची व्हॅल्यू मिळेल -√3/2. आता ही टर्म निगेटिव्ह आहे, इकडे तरी पॉझिटिव्ह असल्यामुळे 1/2 तुम्हाला लगेच मिळेल. साइनची व्हॅल्यू कॉसची 1/2 व्हॅल्यू कधी असते हे आपल्याला माहिती आहे. सो साहजिकच आहे ही व्हॅल्यू 60 ला असते. तशीच ही जी टर्म आहे ती पण 60 ला √2 असते, √3/2 असते, पण निगेटिव्ह टर्म आहे आणि निगेटिव्ह जेव्हा टर्म असते तेव्हा कंपल्सरी अलाइड अँगल यूज करायचा. आता अलाइड अँगल यूज करत असताना काळजी घ्यायची. तुम्ही जर नुसती एक्स आणि वाय ची जरी व्हॅल्यू बघितली तरी लक्षात येईल, एक्स पॉझिटिव्ह आणि वाय निगेटिव्ह कुठल्या क्वाड्रंट मध्ये असतो?
एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि हा जर अँगल बघितला तरी तसाच दिसेल की कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साइन निगेटिव्ह, म्हणजे हा क्वाड्रंट कितवा येणार आहे, फोर्थ क्वाड्रंट येणार आहे. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपल्याला रेशो लिहिताना 2π शी कंपॅरिझन करून घ्यावं लागेल, कारण इथून कंपॅरिझन करून चालणार नाही, रेशो चेंज होते. म्हणून 2π शी कंपॅरिझन करून टर्म्स लिहायच्या आहेत. आता हा π/6 साठी असतो, सॉरी π/3 साठी असतो 1/2, π/3 साठी असतो 1/2, म्हणजे थिटाचा अँगल किती येईल, π/3. आता लिहिताना मात्र हा असा लिहायचा, थिटा इज इक्वल टू 2π, अलाइड अँगल मी यूज करते 2π, आणि अँगल किती येत होता याचा, π/3. आणि म्हणूनच क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, 6 - 1 इज 5 π/3, हा अँगल मिळाला तुम्हाला. सो हा फोर्थ क्वाड्रंट मधला अँगल डायरेक्टली आपण बाय युझिंग अलाइड अँगल केला. हे न करता सुद्धा तुम्ही हे सोल्युशन डायरेक्टली लिहू शकता. हे कच्चं कॅल्क्युलेशन करायचं आणि नंतर डायरेक्ट ही व्हॅल्यू थिटाची जी काही अँगल व्हॅल्यू असेल ती लिहायची. हा मात्र चेक करायचा, तो त्याच टर्मसाठी असतो, तो बदलत नाही. म्हणजे इथे जर π/3 असेल तर सेम इथे पण π/3 असतो, पण चेक करून घ्यायचं, आपलं कन्फर्मेशन करून घ्यायचं. रेडियसची व्हॅल्यू 2 आली आणि अँगल आला 5 π/3, आणि हेच फायनल आन्सर. याच वेळी पोलर टू कार्टेशियन आणि कार्टेशियन टू पोलर आपण असं कन्व्हर्शन जे आहे ते कुठल्याही पॉईंटचं करू शकतो. उरलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते रूल्स आहेत, मागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं, पण मी हे विसरले होते की मधली ही कन्सेप्ट आहे म्हणून. तर कार्टेशियन टू पोलर आणि पोलर टू कार्टेशियन हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एक अतिशय सोपे 2 मार्कांसाठीचेच, आणि त्या सिम्प्लिफिकेशनची जी मेथड आहे ती बऱ्यापैकी हाच फॉर्म्युल्याचा जास्त वापर केला जातो. फक्त जेव्हा पोलर कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचा असतो तेव्हा मात्र तुम्हाला जो रेडियस आहे तो रेडियस पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूनच घ्यावा लागेल. ही स्टेप वाढते ह्याच्यामध्ये, आणि नंतर थिटाची व्हॅल्यू कंपल्सरी कॅल्क्युलेट करता येते. आता उरलेले जे साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आहे ते पुस्तकात सॉल्व करून दिलेले आहेत. मला वाटतं ते तुम्ही पुस्तकात व्यवस्थित बघा. मी तुम्हाला एक साइन रूल व्यवस्थित समजून सांगते. कोसाइन रूल जो आहे तो कोसाइन रूल पुस्तकात दिलेला आहे. महत्वाचं त्याचे नोट्स आहेत, ते नोट्स कशा लक्षात ठेवायच्या, टर्म्स कशा वाचायच्या, हे मी पुढच्या तासाला सांगेल.